हे गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा लुक थोडासा वेगळा दिसतोय. आबाच्या बागायत्यासोबत थोडंसं फ्लेक्स करताना आपण त्याचबरोबर कॅप यूज करायला लागलोय, कारण की हेअर डॅमेज जास्त व्हायला लागलं होतं. जे की आपला गाडीवरचा प्रवास जरा वाढला होता, औषध आणण्यासाठी असेल, बाकी इतर कामासाठी असेल, त्याच्यामुळे हेअर डॅमेज जरा जास्त दिसत होतं. त्याच्यासाठी कॅप यूज करतोय. आणि असंही आता उन्हाची तीव्रता वाढायला लागलेली आहे, त्याच्यापासून पण आपलं संरक्षण होईल, त्यासाठी आपण कॅप यूज करतोय. तर आता आपण निघालो. थोडंसं आपली जी मोटर होती ती रिपेअरिंग करायला टाकली होती, जे की शेततळ्यामध्ये तुम्ही बघितलं असेल लास्टच्या ब्लॉगमध्ये की गुलाबही पाण्यामध्ये उतरले होते. तर तीच मोटर थोडंसं रिपेअरिंगला टाकली होती आपण. आणि बाकी थोडंसं छोटंसं आपल्याला औषध आणायचे आहेत, त्यासाठी आपण निघालोय. बाकी आजचा ब्लॉग थोडासा लेट चालू केला, कारण की तब्येत ही थोडी डाऊन होती. आणि बाकी टास्क म्हणलं तर जास्त काही चालू नव्हतं, मग उगीच ते वायफळ व्हिडिओ काढण्यात काय अर्थ नाहीये, त्याच्यामुळं म्हटलं की ठीक आहे. तर आज आपल्या द्राक्षावरती आता फवारणी चालू झालेली आहे, जे की आपल्या दुसऱ्या प्लॉटवरती भुरी दिसते आपल्याला, जी की थंडीमुळे येत असते. पहिल्या प्लॉटवरती आली होती ती कमी झालेली आहे, आणि दुसऱ्या प्लॉटवरती जराशी दिसते, त्याच्यामुळं दुसरा प्लॉट आपण व्यवस्थितरित्या फवार घेतोय. आणि सोन्या तिथं फवारत आहे. त्याचबरोबर आपले गुलाबही आहेत, ते कांद्यावरची फवारणी घेतात, कारण की कांद्याच्या पाती असतात त्या थोड्याशा करपल्यावर दिसतात, कारण त्यांना दुसऱ्या औषधाचा थोडासा इफेक्ट झाला होता, त्याच्यामुळं आपण आज त्याच्यावरती फवारणी घेत आहे. बाकी आपल्या भुईमुगाला पाणी चालू झालेलं आहे. काल रात्री आपण पाणी सोडलं आणि चांगल्या पद्धतीने पाणी पडते, आणि आज रात्री ते भिजून जाईल. बाकी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ते कव्हर करू. तर बाकी म्हटलं तर आता आपल्याला थोडासा एक्सरसाइज चालू करायचा आहे, कारण की थंडीमुळे म्हणा किंवा बाकी जरा तब्येतीच्या इश्यूमुळे ते बंद केलं होतं. पण तब्येत जरा सारखं बिघडते, काही कळेना झालंय काय होतं. तर त्यामुळे चांगलं आपल्याला एकदा मेडिसिन घ्यावं लागतील. मी मेडिसिन घेण्याचं टाळतो, कारण की मला नाहीत आवडत ते घ्यायला. पण बघू, आता जावं लागेल, कारण की त्याच्यामुळं भरपूर आपल्या कामावरती इफेक्ट पडतोय. कारण की जर तब्येत ठीक नसेल तर मन फ्रेश राहत नाही, असं थकल्यासारखं वाटते, त्याच्यामुळं काम करू वाटत नाही. त्याच्यामुळं आपली तब्येत व्यवस्थित असणं महत्त्वाचं आहे. तर बघू, आज नाही तर उद्या आपल्याला डॉक्टरकडे जावं लागेल. की बघू शकता इकडं ऊन आता भरपूर वाढले 2-3 दिवसामध्ये, आणि आता इथून पुढे ते वाढतच जाईल, कारण की आता समर चालू होतोय. तर गाईज, आपण जे काम करतो ना त्याच्यामध्ये कन्सिस्टंट राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जे राहू शकतात ना, खरंच ते यशस्वी होतातच. ते आता नशिबाचा भाग आहे. यश लवकर भेटेल, उशिरा भेटेल, पण करत राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते जे करू शकते ना, ते खरंच आयुष्यामध्ये यशस्वी होतच. कारण की आपण एखादा प्लॅन करतो, काही जण फक्त प्लॅनच करतात आणि ते एक्झिक्यूट होत नाही. काही जण एक्झिक्यूट करत असतात पण मधूनच गिव्हअप करतात. आणि राहिलेल्या काही पर्सेंटमध्ये जे असतात ते काय करतात, प्लॅन करतात, एक्झिक्यूट करतात, आणि त्याच्यावर कंटिन्युअसली काम करत राहतात, आणि मग ते यशस्वी होतात. तर आपल्याला यशस्वी होण्यासाठी काय करायचं आहे, एक चांगला प्लॅन करायचा आहे, जो की लॉंग लास्टिंग असेल आणि फ्युचरमध्ये आपल्याला त्याचा फायदा होईल, असं काहीतरी बघायचं आहे. तात्पुरता बघायचं नाही, कारण की आपल्याला खूप पुढं जायचं आहे. तर त्याच्यामुळं कन्सिस्टंटली त्यात करत राहणं खूप महत्त्वाचं असतं. ते ज्याला जमलं त्याला जमलंच खरंच. तर काही ही जी बाप्पाची मूर्ती आहे, जेव्हा गाडी घेतली होती आपण 17 वर्षापूर्वी आपण घेतली होती गाडी, तेव्हापासून तसेच आहेत ते बाप्पा. आपण जर शोरूममधून गाडी घेतली होती तेव्हा तो बसून घेतले होते. तेव्हापासून म्हणजे जरा सुद्धा ते निघलं नाही कधी, ना काय नाही. त्याच्यामुळं काय जाऊ दे, मूर्ती गणपती बाप्पा मोरया. तर काही आपल्या शेतातून जे शुगर फॅक्टरी दिसते त्याच्या जवळून चाललं आपलं, थोडंसं त्याच्यासमोर काम आहे आपलं. आणि बघू शकताय बाकी रस्ता एक नंबर आहे.
तर गाईज बघू शकताय झाले मोटर नीट. तर थोडंसं आपल्याला औषध आणायचं, ते घेऊन डिरेक्टली आपल्याला आपल्या बेस कॅम्पवरती जायचं. आणि जमलंच तर जाता जाता आपल्याला थोडंसं शूट आहे. एक प्रोडक्ट लॉन्च झालं, आपला मित्रच आहे त्यांचं, देशी गाईचं घी म्हणून आहे त्यांचं ब्रँड आहे सर्वसं दूध म्हणून. जर बघू जमलं तर त्याचं शूट आहे, ते शूट करूया आणि मग डिरेक्टली शेतामध्ये. तर गाईज बॅक टू आवर वर्क स्टेशन. तर बघू शकता हे औषध तयार केलेले आहेत आणि स्प्रे चालू आहे आपल्या बागेवरती. आणि जे आपण मोटर आणलेले ते आहे ते ठेवलं आहे. बाकी जे इसेन्शियल थोडेसे भुरीवरती औषध होते ते आपल्याला घेऊन यायचे होते, ते घेऊन आलो आपण. आणि त्याचं स्प्रे ऑलरेडी एका प्लॉटवरती चालू आहे, पण दुसऱ्या प्लॉटला थोडंसं औषध आपल्याला वेगळं मारायचं होतं, त्याच्यामुळं आपण ते घेऊन आलो आहे. तर पहिला प्लॉट झाल्यानंतर दुसऱ्या प्लॉटवर आपण ते घेणार आहे. हे गाईज तर आपण घरी आलो आहे. जे टास्क होते कंप्लीट झाले आणि जे शूट होतं आपल्याला ते आज काय जमलं नाही. थोडंसं अंधार झाल्यामुळे त्या शूटला आपण पोस्टपोन केलेलं आहे. ते एक जाऊ दे, ते असाच एक पार्ट होता, पण आज काय जास्त टास्क नव्हते आपल्याला. फक्त जे मोटर रिपेअरिंगला टाकले होते ते आणायचं होतं. बाकी जे आपल्याला इसेन्शियल खत आहेत ते घेऊन यायचे होते. आज तसं व्हिडिओ बनवणार नव्हतं, पण मला कन्सिस्टंट राहायचं, मला ब्रेक घ्यायचं नाही. कारण की एकदा ब्रेक घेतला तर पुन्हा ते व्हिडिओ बनवण्यात खंड पडतो नाही का, आपल्याला बनवू वाटत नाही, काहीतरी रिझन येतं. त्याच्यामुळं कन्सिस्टंट राहायचं ते लय महत्त्वाचं आहे. आणि ठीक आहे, आपण असं करत राहू. आणि काही नवीन टास्क असतील तर मी त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवतोयच, पण आज ज्या टास्क जास्त नव्हत्या त्याच्यामुळे व्हिडिओ छोटा झालेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.